आदित्य ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटण्यासाठी आता पोहोचलेले आहेत आणि आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभा अध्यक्षांना आता ते प्रस्ताव देणार असल्याचं कळतंय। तर आदित्य ठाकरे आमदारांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटायला दाखल झालेले आहेत। विधानसभा अध्यक्षांना आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते पदाचं हे पत्र देणार आहेत। तर विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे पोहोचलेत आणि त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यांना भेटण्यासाठी आता भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे गेलेले आहेत आणि त्यांच्या दालनामध्ये ते पोहोचतात, त्याची दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह पाहतोय झी 24 तासवर। आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते पदासाठी आता विधानसभा अध्यक्षांना हा प्रस्ताव देणार आहेत आणि हा प्रस्ताव देण्यासाठी त्यांच्याबरोबर भास्कर जाधव सुद्धा आहेत। काही वेळापूर्वी एक महत्त्वाची बैठक, रणनीतीची बैठक पार पडली आणि विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भास्कर जाधव यांचं नाव आता या पत्रामध्ये दिलेलं आहे आणि हे पत्र घेऊन आता आदित्य ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतात। आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पहा, राहुल नार्वेकर या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यांच्या भेटीसाठी अंबादास दानवे, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, सचिन अहिर, सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महत्त्वाचे नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अनिल परब आहेत, बाकी थोडे उभे राहा। तर विरोधी पक्षनेते पदाचा जो तिढा आहे तो या अधिवेशनामध्ये आता सुटताना आपल्याला पाहायला मिळतो आणि भास्कर जाधव विरोधी पक्षनेते पदासाठी आता त्यांचं नाव पुढे आलेलं आहे। छान काय सुंदरच, हे पहिल्यांदाच काल